राहुरी तालुका अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात मंगळवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 11 वाजता राहुरी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। याबाबतची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच आयोजित पत्रकार परिषदेत दिली। अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणामुळे समाजातील विविध घटकांवर अन्याय होण्याची शक्यता असल्याचा दावा करत या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले। तसेच शासनाने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। सदर पत्रकार परिषदेत समितीचे पदाधिकारी व समस्त आंबेडकरी कार्यकर्ते उपस्थित होते। दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता राहुरी शहरातील राजवाडा परिसरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज मंदिर येथून तहसील कार्यालय राहुरी येथे असंख्य महिला व पुरुष भीमसैनिकांचे उपस्थित पायी निवेदन देण्यासाठी पायी मोर्चा निघणार आहे। सदरचा मोर्चा राहुरी शहरातील राजवाडा येथून निघून क्रांती चौक, कानिफनाथ चौक, शुक्लेश्वर चौक येथून हायवे रोडकडे व हायवे रोडवरून मल्हारवाडी चौक येथे व मल्हारवाडी चौक हायवे रोडवरून मेन पेठेतून पृथ्वी कॉर्नर येथे व पृथ्वी कॉर्नर येथून परत शुक्लेश्वर चौक, शिवाजी चौक, शनी चौक, स्टेशन रोडने राहुरी तहसील कार्यालयात जाणार आहे। या मोर्चामध्ये सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आमचा बौद्ध आणि महार समाज हा पूर्णपणे एकवटला आहे आणि याचं कारण असं आहे की अतिशय चुकीच्या पद्धतीने सरकार याच्यामध्ये लक्ष घालत आहे। काही कारण नसताना, संविधानामध्ये तरतूद नसताना अनुसूचित जातीमध्ये ज्या 13% आरक्षण तरतूद केली बाबासाहेबांनी आणि त्याच्यामध्ये जे 59 जाती याच्यामध्ये फक्त भांडण लावायचं काम या ठिकाणी सरकारने केलं आहे आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी आम्ही राहुरी शहरामध्ये 10 तारखेला अतिशय मोठ्या स्वरूपात हा आरक्षण बचाव समितीच्या वतीने मोर्चा काढत आहोत आणि आमचं उद्दिष्ट हेच राहणार आहे की जे आमचे बांधव आहेत, माता बांधव, यांनाही समजलं पाहिजे की हे 13% आरक्षण आपल्याला सगळं एकत्र दिलेलं आहे। याच्यामध्ये कोणालाही कमी आणि कोणाला जास्त दिलेलं नाही आणि बाबासाहेबांनी आपला सगळा सारखाच अधिकार दिलेला आहे। तुम्हाला एक मताचा अधिकार आहे ना आम्हाला एक मताचा अधिकार आहे। बाबासाहेब ज्या जातीत जन्माला आले त्या जातीनं बाबासाहेबांनी किमान 10 मतं घेतली असतील, किमान 10% आरक्षण घेतलं असतं, परंतु बाबासाहेबांनी असं केलं नाही। परंतु बाबासाहेबांनी विचार काय केला का जी व्यवस्थेने ज्या जातीला पिढ्यानपिढ्या गावाच्या बाहेर ठेवलं, त्यांना पाण्याची परवानगी दिली नाही, त्याला शिक्षणाची परवानगी दिली नाही, अशा जातीसाठी बाबासाहेबांनी या 13% आरक्षणाची तरतूद केली आहे आणि म्हणून याच्यामध्ये तूट झालेली पाहिजे, याच्यामध्ये एकी राहिली पाहिजे। म्हणून आम्हाला एक संघ राहून आम्ही संपूर्ण जिल्हाभर, महाराष्ट्रभर हे मोर्चा आम्ही काढणार आहोत। याची सुरुवात आम्ही राहुरीपासून करीत आहोत। या ठिकाणी आम्हाला एकच सांगायचंय, विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या भारत देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या मध्ये आरक्षण देण्यात आलं। आरक्षणामध्ये 13% आरक्षण हे SC कॅटेगरीला दिलं आणि SC कॅटेगरी असेल, अनुसूचित जाती जमाती ह्या ज्या आरक्षित जाती आहेत याच्यामध्ये हा जो सर्वोच्च न्यायालयाने मागील 2-3 महिन्यापूर्वी निकाल दिला आणि त्यामध्ये बदर समिती नेमवली। बदर समिती नेमवल्यानंतर त्या ठिकाणी बदर समितीने एक अहवाल दिला, परंतु जर घटनेची तरतूद बघितली तर हा वर्गीकरणाचा विषय हा राज्य सरकारच्या अंतर्गत येत नाही। हा जो वर्गीकरणाचा विषय आहे हा संसदेच्या अंतर्गत हा विषय येतो, अशी घटनेमध्ये बाबासाहेबांनी तरतूद करून ठेवलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी माझी मातंग समाजाला पण विनंती आहे, आमच्या बौद्ध समाजाला देखील विनंती आहे की हे जे आम्ही मोर्चा काढतोय हा कोणा जातीच्या विरोधात नाही आणि घटनेने जे अधिकार दिलेले आम्हाला मागायचे आणि तुम्हाला पण दिलेले आहेत मागायचे, तर ठीक आहे, आपण लोकशाही मार्गाने हे आंदोलन करू आणि यामध्ये आम्हाला जे गोष्टी चुकीच्या वाटतात त्या ठिकाणी आम्ही ते शासनाला या ठिकाणी कळवणार आहोत।